आता साईवाल आणलेले पण ते पहिल्यापासून आले पहिल्यापासून आले. मी आमदार नव्हतो, काही नव्हतो, तरी मी स्वतः दूध काढले काय दूध इकडे म्हशी गाई काय म्हणतात वडिलाला छंद होता. आज रोज आता शेतातच तीन-चार पाच वेळा बोलला होतो. हा हा मोबाईल खाली होता, मी वरती होतो. आरती केली का? नाही करायचं. भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा झाली? मनोज दादाची भेट मी आज नाही, नेहमीच घेतो. काय म्हणजे असं काही नाही की आजच आलो म्हणून. याच्या आधी मी उपोषणला बसले नव्हते, त्यावेळेस मी भेटत होतो. आज मी भेटायला आलो, नेहमी भेटतो मनोज दादा. त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं हे नाही. पण मनोज दादाने जे काही आपल्याला उपयोग केलं किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं, त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाहेर दिलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतोय. उद्या मुख्यमंत्री येणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. साहेब, कुठेतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही बातम्या येतात. काय लागू करून नाही लागू करणार आहे लवकर. आता हे मुख्यमंत्रीच सांगते, मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री येणार आहे हे तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील. पण मला वाटतं कुठला ना कुठेतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं. दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार, त्या संदर्भात काही चर्चा झाली का सरकारकडनं? तुम्ही काही बोललात का? नाही, आता चर्चा आमची नेहमीच होत असते. मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नेहमी होत असते. काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला येत असतो. त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादानं सांगितलं की 17 तारीख ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या. उद्याच आम्ही त्यांची भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी खाणार आहोत. 1 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे गोरगरिबांच्या न्यायासाठी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सगळ्या सोयीची अंमलबजावणी, 2004चा जिया आणि ज्याची कुणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, 2004चा GR सुद्धा हाही दुरुस्त करा, प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे. मग ही समाजाशी दगाफटका होता कामा नये, कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय. पण आता त्यांनी सांगितलंच की आम्ही त्याच्यावर काम करतोय, काम करणार आहेत. पण काही काही असे असतात ना बघा, लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धीचा, काहीतरी कुठंतरी अफवा पसरून द्यायची, काहीतरी नावं ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याच्यात. असे काही काहीला खूप मोठे सिनियर अभ्यासक, काही महागुरू असल्यासारखे देशाच्या बाहेरचे असे हे करतात. 4-5 पुस्तकं, ती गुन्हे हातात, ते लय दाखवायचं. फक्त पुरं आयुष्य गेलं, काय करता नाही आलं, दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरे नाही व्हायचे, काही करता येत नाही त्यांना. माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाची दगाफटका होऊ नये आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं होणार नाही. आणि आमची तेवढीच इच्छा आहे, बस काय इच्छा नाही की माझ्या समाजाची दगाफटका नको. 1 वर्षापासून गोरगरीब समाज लढतोय, तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे, त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे. मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी देऊन 3ही गॅजेट लागू का.